फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. ही शाळेत इंग्रजीच्या पुस्तकात असलेली गोष्ट मनावर लहानपणापासून संस्कार करून गेलेली आणि हृदयात खोल खोल ठसलेली. माझी मित्रमंडळी आजही मैत्रीला जागतात आणि मी ही अडीअडचणीला मित्रांच्या मदतीला इमाने इतबारे धावतो. त्यातला हा किस्सा. माझा लंगोटे यार मित्र शिरीष उर्फ शिर्या दामले आमच्याच सोसायटीत 30 मजली इमारतीच्या 29व्या मजल्यावर राहतो. शाळेत आमच्याच वर्गात असलेल्या डिंपलच्या प्रेमात तो पडला आणि पुढे लव्ह मॅरेज झाल्यानंतर डिंपल आमची डिंपल वहिनी झाली. एकदा हॉटेल श्रेयसमध्ये कांदे नवमीचं निमित्त साधून आमचा कांदा भज्यांचा जोरदार कार्यक्रम झाला. शाळेतले जुने सोबती आणि सर्व सौभाग्यवती वहिन्या अर्थात इन्क्लुडिंग माझी अर्धांगिनी सौस्मिता सर्वांनी एकत्रित येऊन कांदा भज्यांचा यथेच्छ समाचार घेतला. खरं म्हणजे हे एक निमित्त होतं. बाकी हल्ली कोणी चातुर्मास पाळत असल्याचं ऐकिवात नाही. वर्षभर ऑनलाईन ऑर्डर देऊन पिझ्झा, बर्गर, चिकन, मटण, फिश, बिर्याणी हाणणारे कांद्याशिवाय जगू तरी शकतील का? पण दुसऱ्या दिवशीच डिंपल वहिनींचा मला फोन आला. ती थोडी घाबरलेल्या आवाजातच म्हणाली, "अरे ऐक ना, शिरीषच्या छातीत खूप दुखतंय, मला काही सुचत नाहीये, जरा येऊन जातोस का?" मी आणि स्मिता आम्ही दोघं त्यांच्या फ्लॅटवर गेलो. त्यावेळी फॅमिली डॉक्टर मुथा शिरेची तपासणी करत होते. खोल श्वास घेताना स्टेथोस्कोपवर त्यांना छातीत काही संशयास्पद आढळलं नाही. पल्स रेट, BP नॉर्मल होता. बाकी पोटात गॅसेसचा विस्फोट झालाय असं निदान करताना कांदा भजी भोवली आहेत असं म्हणून त्यांनी गोळ्या औषधं लिहून दिली. 2 दिवसांनी मी डिंपल वहिनीला फोन करून शिऱ्याची तब्येत विचारली तर त्याच्या छातीतलं दुखणं काही कमी झालेलं नव्हतं. डॉक्टर मुथाने त्याला कार्डिओलॉजिस्टला रिफर केलेलं होतं आणि मग साहजिकच मी त्याच्याबरोबर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर झडपे यांच्याकडे गेलो. स्पेशालिस्टच्या तावडीत एकदा सापडलं की अनेक प्रकारच्या तपासण्यांचा ससेमिरा मागे लागतोच. मग ECG केलं. शिऱ्याची छाती भीतीनं धडधडत असून सुद्धा रिपोर्ट नॉर्मल. मग CT स्कॅन झालं. मशीनमध्ये त्याची बॉडी ढकलताना आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असा चेहरा त्यांनी केला होता. पण रिपोर्ट नॉर्मल. मग MIR केलं. शरीराच्या एकूण एक A to Z स्पेअर पार्ट्सचं इमेजिंग त्यावेळी तब्येत खडानखडा असल्याचं सांगत होती. हाडं, हाडांचे सापळे, पाठीच्या मणक्याची माळ, स्नायूंचे पुंजके, हृदयाचं आकुंचन प्रसरण, मेंदूची विभिन्न कार्यप्रणाली पूर्णपणे शाबूत होती. किडनी, लिव्हर, जठर, लहान मोठी आतडी, कान, नाक, घसा, डोळे सर्व काही नॉर्मल होतं. आणखीन एक प्रयत्न म्हणून डॉक्टरांनी अँजिओग्राफी करायला सांगितली. त्यात एकही ब्लॉकेज सापडला नाही. हृदयातल्या कर्णिका आणि जवनिका यांचं कार्य उत्तम प्रकारे चाललेलं असून नीला आणि रोहिणी सक्षमपणे कर्तव्य बजावत आहेत. तसंच हृदयाचं आकुंचन प्रसरण देखील नियमितपणे होतंय असाच अहवाल आला. मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या तपासण्या करून घेण्यात लाखभर रुपये पाण्यात गेले. अखेर ही मनोवैज्ञानिक केस असल्याचं सांगून डॉक्टर झडपेंनी शिऱ्याच्या प्रकरणावर पडदा टाकला आणि त्याला सायकियाट्रिस्टकडे रिफर केलं. त्याच्याबरोबर मित्रकर्तव्य म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी त्याला धीर देत मी हजेरी लावत होतोच. एकदा कंटाळून मी शिऱ्याला म्हणालो, "चिवी जोशींच्या गुंड्या भाऊचं दुखणं आणि तुझं दुखणं सारखंच दिसतंय. खडानखडा बरा आहेस तू, काहीही झालेलं नाही तुला. मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन त्यांनी तुला मनोरुग्ण ठरवून वेड्याच्या इस्पितळात टाकलं तर सगळंच मुसळकेरात." आपण हे असलं ऐकून शिर्या आणखीन घाबरला. मी पण चुकलो. पेशंटला धीर देण्याऐवजी भीती घातल्यानं तो अर्धा मुर्दा खलास होतो. यात मी जरी मित्र म्हणून त्याच्या पाठीशी असलो तरी रोज मरणार त्याला कोण रडणार अशी माझी अवघड अवस्था होती. त्याच्याबरोबर मलाही एखादं दुखणं धरू नये एवढीच प्रार्थना. एक दिवस डॉक्टर मुथांचा मलाच फोन आला. नववधूची पाठराखीण असते तसा पेशंटचा पाठराख्या म्हणून त्यांनी मलाच धरलं. त्यांच्या क्लिनिकमध्ये मला भेटायलाच बोलवलं. ते म्हणाले,
तुमच्या मित्राची केस लाखात एखादी असते. हृदयातल्या काल्पनिक भीतीनं त्याचं मस्तिष्क डॅमेज होतं. आम्ही त्याला एन्सेफिलॉन ब्लंट ट्रॉमा सिंड्रोम असं म्हणतो, म्हणजे मेंदूला बसलेला मुकामार. मिस्टर शिरीषना कधीतरी असा धक्का बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी वैतागून म्हणालो की डॉक्टर, सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या, काहीही एक निष्पन्न झालेलं नाही. आता आणखीन मेंदूच्या कसल्या कसल्या तपासण्या करायला सांगताय तुम्ही? आणि ह्या महागड्या तपासण्या आम्हा मध्यमवर्गीयांना परवडायच्या तरी कशा? हे बघा, मी शिरीषचा फॅमिली डॉक्टर आहे. त्याची नीट वैद्यकीय चिकित्सा होणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य आहे. डॉक्टर मुथा शांतपणे म्हणाले. मग सांगा ना डॉक्टर, काय सल्ला आहे तुमचा? मी विचारलं. आपल्या शहरात कॅम्प विभागात नुकतंच AI क्लिनिक म्हणून नवीन हॉस्पिटल उघडलं आहे. तिथे रुग्णाची वैद्यकीय तपासणी रोबोटिक तंत्रज्ञान वापरून केली जाते. सर्व प्रकारची चिकित्सा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केली जाते आणि मग योग्य तो सल्ला दिला जातो. आता हे काय आणखीन? आगीतून फुफाट्यात? मी विचारलं. रोबोटिक तपासण्या म्हणजे त्या यंत्रमानवाकडून होतात का? हो. तो योग्य तपासण्या करून तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. नाडी वैद्य जशी नाडीवरनं चिकित्सा करतो ना, तशी हा रोबो केवळ स्पर्श ज्ञानानं तुमची तपासणी करतो. पण डॉक्टर, यंत्रमानव फार शार्प असतात असं मी वाचलंय. जपानमध्ये एका रोबोनं कारखान्यात कामचुकार कामगाराच्या थोबाडीत मारली अशी बातमी होती. उद्या या रोबोनं तपासणी करताना चुकून पेशंटचा गळाच दाबला तर? हे बघा मिस्टर ब्रह्मे, असं काहीही होणार नाही. त्याची निर्मिती अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञान वापरूनच केलेली आहे. आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये त्याचं सादरीकरण झालेलं असून त्याला AIMनं नुकतीच मान्यता दिलेली आहे. मी हे सगळं ऐकलं आणि पेचात पडलो. आता हे शिऱ्याच्या पचेनी कसं पडायचं याचा विचार करायला लागलो. डॉक्टर म्हणाले, धीर धरा, धीर धरा, धीर धरा रे धीरा पोटी, असती फळे रसाळ गोमटी. आता डॉक्टरांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून दाखवला. त्यामुळे आलिया भोगासी असावे सादर, देवावर भार ठेवोनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, शरण देवाशी जाता भले. असं म्हणून मी शिऱ्याकडे गेलो. शिऱ्या कणत होता आणि त्यांनी आता वर्क फ्रॉम होम थांबवून चक्क अंथरूण धरलेलं होतं. त्याच्याशी मी फार न बोलता डिंपल वहिनींची बोललो, तिला पटवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी AI क्लिनिकची अपॉइंटमेंट घेतली. भीतीने वहिनी काही सोबत यायला तयार होईना. तिने सगळं प्रकरण मलाच निपटायला सांगितलं. मात्र तिने माहेरी कॉल लावून तिच्या मम्मीच्या कानावर ही गोष्ट घातली. शिऱ्याच्या सासूबाई राधाबाई या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांनी त्यांच्या ज्योतिषी गुरुजींना कॉल लावला. गुरुजींनी पंचांग काढलं, ग्रहयोग तपासले. शिऱ्याला शनीची बाधा नाही आणि डिंपल वहिनींना मंगळ नाही, म्हणून दोघांवर गुरुची कृपा आहे, त्यामुळे तो रोगमुक्त होण्याचे योग आहेत असे गुरुजी म्हणाले. त्यासाठी सोमेश्वर मंदिरातल्या पुजाऱ्याला 501 रुपयांची दक्षिणा देऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगावं असाही सल्ला त्यांनी दिला. ठरल्या वेळी मी शिऱ्याला घेतलं. AI क्लिनिकला गेलो. रिसेप्शन हॉल भव्य आणि झगमगाटी होता. रिसेप्शन काउंटरवर एक सुंदर यंत्रकन्या बसलेली होती. म्हणजे ती AI निर्मित सुपर मॉडेल होती. निळे भोर भिरभिरणारे बोलके डोळे, लाल चोटू कोट, चेहऱ्यावर खळखळणारं हास्य, रेखीव आखीव शरीर सौष्ठव, केसांची बॉबकट, बार्बीची बाहुलीच हो जणू. विशेष म्हणजे तिने रेशमी साडी परिधान केली होती. हातात हिरव्या कंच बांगड्या, कानात झुलणारी कर्णफुलं, गळ्यात भरदार सुवर्णालंकार, कपाळावर चक्क आकर्षक रंगाची मॅचिंग बिंदी असा तिचा थाट होता. काउंटरवर तिची वसुंधरा नावाची नेमप्लेट होती. वसुंधरेनं दिलखुलास हसून आमचं स्वागत केलं आणि समोरच्या सोफ्यावर बसायची खूण केली. मी आणि दडपणाखाली असलेला शिऱ्या सोफ्यावर जाऊन बसलो. हॉलमध्ये समोरच्या भिंतीवर मोठा TV स्क्रीन झळकत होता आणि त्यावर क्लिनिकबद्दल माहिती पेश केली जात होती. अधूनमधून TVच्या तळाशी दिसणाऱ्या सरकपट्टीवर
खालील लक्षवेधी वाक्य सरकताना दिसत होती. मी सगळी वाक्य शांत चित्तानं वाचून काढली. आमच्या येथे कसल्याही प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जात नाहीत. CT स्कॅन केले जात नाही. औषध पाणी दिले जात नाही. शस्त्रक्रिया चिरफाड केली जात नाही. इथे डोक्याचं सर्व्हिसिंग, हृदयाचं सर्व्हिसिंग, शरीरातील विभिन्न अंगांचं म्हणजे किडनी, लिव्हर, फुफ्फुस, जठर, लहान मोठ्या आतड्यांचं सर्व्हिसिंग केलं जातं. अरेच्या, रोग्याचं निदान करून त्यावर उपाययोजना करण्याचा हा एकदम वेगळा प्रकार बघून मला अगदी नवल वाटलं. इथे तर शरीराचं सर्व्हिसिंग केलं जात होतं. आपल्या दुचाकीचं किंवा कारचं जसं गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग करून मिळतं ना, तसला हा प्रकार. वैज्ञानिक प्रगतीचा हा नवा आविष्कार होता, तर चमत्कारच म्हणायचा. वर्षानुवर्ष सातत्यानं संशोधन करून आपले वैज्ञानिक काय काय शोध लावतील याची कल्पना न केलेली बरी. ऑनलाईन अपॉइंटमेंट असल्यानं केस पेपर तयार होता. इतक्यात नर्सचा अत्याधुनिक पोशाख परिधान केलेली आणखीन एक AI मॉडेल असलेली बार्बीची जपानी मिचमिच्या डोळ्याची बाहुली आमच्या दिशेनं आली आणि तिने आम्हाला आदबीनं नमस्कार करत चिकित्सा थिएटरकडे चढण्याची खूण केली. आता तिच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं. ब्रह्मदेवानं आपल्या कारखान्यात मानवाची निर्मिती करताना देखील कलाकुसर कमी पडावी अशी ही मानवनिर्मित कृत्रिम स्त्री होती. धन्य ते आपले शास्त्रज्ञ. शिर्या आत जायला काचकूच करत होता. मी त्याची बखोटी धरून आत नेलं त्याला. आत चिकित्सा थिएटरमध्ये डॉक्टरी पेशाला शोभेल असाच पोशाख केलेली AI मॉडेल आपल्या फिरकीच्या खुर्चीवर विराजमान होती. अर्थात या डॉक्टरीणबाईसुद्धा सौंदर्याची खाण होत्या. त्यांची रंभा, मेनका किंवा उर्वशीबरोबर तुलना करणं हे त्यांच्या पेशाला आणि नैतिकतेला धरून योग्य नव्हतं असं माझं मन मला सांगत होतं. मिर्झा गालिबसुद्धा तिच्यावर शेरोशायरी करू शकेल हे मला अशक्य वाटत होतं. या मी डॉक्टर उर्वशी. पेशंट कोण आहे? मिस्टर शिरीषना काय झालंय? बाईंनी आमचं स्वागत करत मिश्किलपणे हसून विचारलं. आता डॉक्टरीण बाईसाहेबांचं नाव नेमकं उर्वशी निघालं, याला काय म्हणावं? मी त्यांच्यापुढे शिरीषच्या दुखण्याचा पाढाच वाचून दाखवला. कारण शिरीष फक्त छाती धरून म्हणजे मिठी मारावी तसा चक्क स्वतःला आवळून बसलेला होता. मला वाटलं तिथे पेशंटची तपासणी करण्यासाठी मोठा बेड वगैरे असेल, त्यावर शिरीषला डॉक्टर मॅडम आडव्या करतील, स्टेथॉस्कोपनं छाती पाठ तपासतील, दीर्घ श्वास घ्यायला लावतील. पण यातलं काहीही त्यांनी केलं नाही. त्यांनी शिरीषला त्यांच्या शेजारच्या स्टूलावर बसवलं आणि चक्क आपल्या उंची नेलपेंट लावलेल्या नाजूक बोटांनी त्याच्या उजव्या हाताची नाडी क्षणभर धरून पल्सरेट तपासायला सुरुवात केली. त्यांनी माझी नाडी तपासावी असा मलाही खूप मोह झाला. पण मोहात भवती सम्मोहात आणि सम्मोहात भवती विनाशात असं कुठंतरी वाचलं होतं. त्यामुळे मी मनात लपलेला मोह आवरला. क्षणभर डॉक्टर मॅडम विचारात पडल्या. तुम्ही मॅरिड आहात ना? तुम्ही विवाह कधी केला? त्यांनी खोचकपणे शिर्याला प्रश्न विचारला. शिर्या म्हणाला, अहो लग्न करून 2 वर्ष झाली. शिर्यानं चाचरत उत्तर दिलं. त्यावर माझ्याकडे बघत त्या म्हणाल्या, यांच्या हृदयात फार मोठा गुंता झालाय हो. बापरे, म्हणजे कसली गुंतागुंत आहे ती? मी चिंतायुक्त स्वरात विचारलं. हे बघा, तुम्ही त्याचे मित्र आहात म्हणून सांगते. त्यांच्या हृदयाच्या 4ही कप्प्यात 4 तरुणी बंदिस्त आहेत. डॉक्टरीणबाईंनी शिर्याच्या भानगडींचा गौप्यस्फोट करत ॲटम बॉम्बच टाकला. हे सारं विस्फोटक होतं. मी शिर्याकडे भुवया उंचावून बघितलं. तो मात्र भेदरलेल्या सशासारखा बघत होता. म्हणजे नक्की काय झालंय डॉक्टर? मला काही उलगडा झालेला नाही हो, मी आश्चर्यानं विचारलं. त्यांच्या उजव्या कर्णिकेमध्ये एक हवाई सुंदरी बंदिस्त आहे, तर डाव्या कर्णिकेमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार मुक्काम ठोकून आहे. उजव्या जवनिकेमध्ये मराठी सिरियलमधली एक फेमस नटी स्थानापन्न आहे, तर डाव्या जवनिकेमध्ये सुवर्ण पदक विजेती महिला तीरंदाज नेम धरून बसली आहे. अहो हे काय भलतंच?
पण या अशा हृदयाच्या चेंबरमध्ये घुसलं तरी कशा? याला ना इन्सेफिलोन ब्लंट ट्राउमा सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे मेंदूला बसलेला मुकामार. असं आहे, प्रत्येकाच्या मनात कुणी ना कुणीतरी असं दडलेलं असतं. पुरुषांच्या मनात स्त्री, तर स्त्रियांच्या मनात पुरुष. आता असा मुकामार मेंदूतल्या स्वप्नांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर शोधत असतो. शिरीषच्या स्वप्नातल्या त्या तरुणींना मेंदूतल्या नियंत्रण केंद्रानं त्याच्या हृदयातल्या कप्प्यात लॉकरप्रमाणे अलगद नेऊन बसवलंय. मिस्टर शिरीषना कधीतरी असा धक्का बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी मनाशी म्हणालो, आता हे डिंपल वहिनीला कळलं तर विस्फोटच होणार. ती तात्काळ माहेरी निघून जाणार आणि तिथून त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवून देणार. मी डॉक्टर मॅडमना म्हणालो, हे आता गुपित ठेवावं लागेल, नाहीतर शिरीषची काही खैर नाही. त्यावर डॉक्टर मॅडम म्हणाल्या, अहो मिसेस डिंपलना हृदयात स्थान नसल्यामुळे त्या इतरत्र मिळेल त्या जागेत म्हणजे फुफ्फुसात धुसफूस करत बसले आहेत. त्यामुळे मिस्टर शिरीषचा दम सुद्धा घोटतोय. तातडीनं शिरीषची केस हाताळावी लागेल. मग आता याच्यावर उपाय काय आहे तुमच्याकडे डॉक्टर? आम्ही शिरीषच्या हृदयाचं सर्व्हिसिंग करून देऊ. म्हणजे शिरीषचं हृदय त्यासाठी बाहेर काढून ठेवावं लागेल का काय? नाही, घाबरू नका. आमच्या क्लिनिकमध्ये 0 गुरुत्वाकर्षण असलेलं निर्वात पोकळीचं अंतराळ यानासारखं किंवा अंतराळ स्थानकासारखं एक केंद्र उभं केलेलं आहे. शिरीषला स्पेससूट घालून तिथल्या टेबलवर झोपवलं जाईल. पण मग हृदयाचं सर्व्हिसिंग कसं करणार? सूर्यप्रकाशाच्या वर्णपटलातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा साध्या डोळ्यांनी न दिसणारा पट्टा म्हणजे अतिनील किरणं, अर्थात अल्ट्राव्हायोलेट किरणं. यात एक प्रकारची ऊर्जा असते. तर अशा कॉस्मॉस किरणांचा मारा करून हृदय पूर्णपणे स्वच्छ धुवून काढलं जाईल. डॉक्टर मॅडम म्हणाल्या, अच्छा, म्हणजे वॉशिंग पावडर निर्मासारखंच की. कमाल आहे. पण हृदयातल्या या महामाया बाहेर कशा काढणार? अहो शेवटी त्या स्वप्नसुंदर्या आहेत. त्यांचं अस्तित्व केवळ कल्पनेतलं असतं. ते पुसून टाकलं की झालं. आमच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेलं शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे येणाऱ्या काळातलं आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची ही नांदीच आहे. डॉक्टर उर्वशी म्हणाल्या. मी हे सगळं ऐकून थक्क झालो. शिरीषच्या हृदयात गुंतलेल्या या व्हिलनेस बाहेर काढणं हे सध्याच्या मेडिकल सायन्समध्ये कुठल्याच सर्जरीत बसणारं नव्हतं. त्यामुळे मित्राच्या भल्यासाठी, मित्र कर्तव्य म्हणून मी शिरीषच्या हृदयाच्या सर्व्हिसिंग करण्याच्या फॉर्मवर शांत चित्तानं सही करून टाकली. न जाणो अशी वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते. कोण कधी हृदयाच्या कप्प्यात शिरेल त्याचा काय नेम सांगावा? थोड्याच वेळात शिरीषला सर्व्हिसिंग केंद्रात अंतराळवीराचा पोशाख चढवून आत नेण्यात आलं. अर्ध्या तासानं शिरीष बाहेर आला तेव्हा त्याच्या छातीतलं दुखणं थांबलं होतं. तो हसतमुखानं बाहेर आला तेव्हाच तो खडानखडा बरा झाल्याचं त्याच्या आनंदी चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं. गुंतता हृदय हे म्हणजे काय होतं? शिरीषच्या प्रकरणावर विचार करत असताना माणसाच्या शरीरात शिरलेली भूतं लिंबू मिरच्या उधळून बाहेर काढण्याच्या मांत्रिकाच्या प्रकाराशी जुळणारा मानसोपचारातला हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक इलाज नव्हता ना, असा विचार माझ्या मनाला सहज स्पर्श करून गेला. मंडळी श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ सरांची गुंतता हृदय हे ही कथा सुरेशचंद्र वाघ सरांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या हास्यकोन त्रिकोण या त्यांच्या 4थ्या कथासंग्रहातली होती. हे सांगताना मला विशेष आनंद होतोय. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. ऐकत रहा उत्तमोत्तम कथा.